नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये या आठवड्याचा गेम खूपच इंटरेस्टिंग वळणावर आलेला आहे। कारण या आठवड्यात 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत। दीपाली, रेवा, संकेत, सागर, राकेश, प्रभू आणि अनुश्री आणि आता समोर आलेले आहेत यांचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड। तर चला पाहूया या व्हिडिओमधून कोण आहे बॉटम मध्ये आणि कोण आहे टॉप मध्ये। आपण बॉटम पासून सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात शेवटी म्हणजे 7 नंबरवर आहे रेवा। मित्रांनो, जेव्हा जेव्हा रेवा नॉमिनेट झालेली आहे तेव्हा ती बॉटम मध्येच आपल्याला पाहायला मिळते आणि आता सुद्धा या आठवड्यात ती डेंजर झोन मध्ये पाहायला मिळते। त्यानंतर मित्रांनो 6 नंबरवर आहे सागर, तर 5 नंबरवर आहे संकेत, 4 नंबरवर आहे दीपाली, 3 नंबरवर आहे प्रभू, 2 नंबरवर आहे अनुश्री आणि मित्रांनो 1 नंबरवर पुन्हा एकदा राज्य करताना दिसतोय राकेश बापट। म्हणजेच मित्रांनो या आठवड्यात प्रेक्षकांनी राकेशला भरभरून मतं देऊन टॉपवर ठेवलेला आहे। पण मित्रांनो इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे की बिग बॉसच्या घरामध्ये गेम एका क्षणात पलटतो। आज जो टॉप मध्ये आहे तो उद्या बॉटम मध्येही जाऊ शकतो आणि सध्याच्या वोटिंग ट्रेंडच्या परिस्थितीनुसार रेवा आणि सागर हे दोघं डेंजर झोन मध्ये दिसत आहेत। पण रेवा ही सर्वात शेवटच्या स्थानावर पाहायला मिळत आहे आणि तिच्यासाठी धोका हा सगळ्यात जास्त वाढलेला इथे पाहायला मिळतोय। तर मित्रांनो माझ्या मते या आठवड्यात रेवा घराबाहेर जाण्याची शक्यता असू शकते। तसंच हे बिग बॉसचं घर आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतं। बिग बॉस इथे काही मोठा ट्विस्ट आणून एखाद्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला सुद्धा घराबाहेर काढू शकतात। पण मित्रांनो माझ्या मते रेवा ही या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकते असं मला वाटत आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की या आठवड्यात या 7 सदस्यांपैकी कोणता सदस्य घराबाहेर जाऊ शकतो? मला तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।